तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. भाई सकाळ सकाळी कोंबड्याला पाणी ठेवलं आपल्या सकाळ सकाळी उठल्यावरच, कारण पाणी संपलं होतं, खाद्य होतं. आणि आता खाद्य पण संपले तर भांडं पालतं करून टाकलं. याच्यात थोडा आहे मकाचा भांडा, त्याच्यात थोडा आहे हे खाद्यसुद्धा संपलं. याच्यात खाद्य असतं, त्याच्यात खाद्य असतं बाकी, याच्यात मकाचा भांडा असतो. आणि आपल्या कोंबड्या सध्या विक्रीला आहेत भाई, ज्याला जवळचे असते शेवगाव, वरूर, करडगाव, सरडगाव. तर भाई आपल्या कोंबड्या विक्रीला आहेत सध्या, ज्याला पाहिजे असेल त्यांनी पहा. सध्या कोंबड्या अशा आहेत. कोंबडा ही कोंबडी, हे परत एक कोंबडा. तर ज्याला पाहिजे असेल त्यांनी भाई नक्की सांगा. आपल्याकडे आहेत गावरान कोंबडी. तर यांना आता खाद्य ठेवतो, नंतर भेटतो तुम्हाला. तर भाई यांना ठेवलं खाद्य आणि अजून 1-2 तासाने यांना पाणी ठेवावं लागेल. सकाळी पाणी ठेवलं होतं, संपणार 1-2 तासाने. यांना दिवसातून 4 बाऱ्या पाणी ठेवावं लागतं. सकाळ, दुपारी 2ला, परत 4 वाजता, संध्याकाळी. लय पाणी खाद्यापेक्षा पाणी. खाद्य तसं सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, पाणी जास्त पाहिजे. तर भाई ज्याला कोंबड्या लागत असताना त्यांनी कमेंट करा आपल्याला, कारण आपलं सारा लॉट विक्रीला आहे सध्या. आणि आता खाद्याची गोणी पण संपली. गोणी घेऊन येतो, आधी जेवतो, रानात जातो तळट, आणि आपले कांदे झाकलेले कांदे उघडे करतो, आणि मग शावगावला त्यांना खाद्याची गोणी घेऊन येतो. तर भाई आलं वावरात, आता कांदे बिंदे उघडीतो. 10:30 वाजले, लय टाईम झाला घरी आवरावरीला, लय टाईम गेला. रात्री कांदे झाकून टाकले, 2 उरळे, ती तिकडे गुरुळ, पलीकडे गुरुळ. एक तर ऊन असं पडत, इतकी बेकार गरमी. इथं एप्रिल महिन्यातली गरमी सहन आहे, मेल्यावर नारकातली गरमी कसं काय सहन आहे काय नाही. टाकेच उघडून रात्री माती पिती वळडी भाई. रात्री 7-7:30 वाजता खेळ केला येऊ, लय आवड आलं तर रात्री कांदे झाकेले, कारण दिवसा कामाला जातो. त्याच्यामुळं आता एका साईडनं कुठून तरी उघडे करतो. 1-2 तिकडे 1-4 आपले कांदे बिंदे उघडे करून चाललोय घरला. हे माणूस पाहता मोठे खोर आला, यांना ऊन सहन व्हाय ना. एप्रिल महिन्यातलं पुढं मेल्यावर नारकात गेल्यावर तिथलं कसं काय ऊन सहन होय. सकाळी आपण 7-8 वाजता पाणी ठेवलं होतं ना, आता 1 वाजला, 1-1:15 वाजला. भांडे झाले मोकळे पाण्याचे, 1-2-3-4. आता 1 वाजला, अजून 4 वाजता परत ठेवावं लागेल पाणी कोंबडं. मग डायरेक्ट संध्याकाळी 7-8 वाजता. आणि एकदा सबस्क्राईब म्हण ना, एकदा म्हण. सबस्क्राईब म्हणता येत नाही, गावऱ्या कसा म्हणत असतो आपला, तसा बोलत देऊ. सबस्क्राईबच म्हणता येत नाही आपल्याला, बरोबर. पोरगी का वाढ लावत होतो. तर बायांना पाणी ठेवलंय, पाण्या भोवती कशी गर्दी केली, तराड्या होत्या बिचाऱ्या. यांना आता काय करावं लागेल, भांडे पुढे राहिले, लहान मोठे भांडे आणावं लागते. भांड्याच्या डबल भांडे, म्हणजे कसं एकदा सकाळी भरून ठेवलं डायरेक्ट संध्याकाळी यांना पण म्हणजे ताण नाही होणार. ताण लागली की लगेच पाणी पिणार. माणूस इतकं पाणी पित्र दिवसात इथे जाणार नाही, पाखर आहेत बिचारे. जर भाई दत्ता भाऊ कडे आलोय, दत्ता भाऊ तब्येत खराब आहे, किडनी स्टोन झालाय भाऊ. किडनी स्टोन म्हणजे काय माहिती काय? हा, सोप्या भाषात मूत काढा झाला भाऊ ना. मुतालाच जात नाही, झाला मूत काढा. घ्या आता बिअर प्याच नाही, मूत काढा पडत. माणूस वा बुरसा आहे आज. कॅमेराला काय झालं माझ्या 2 मिनिटं. तुला लाज वाटत नाही का बिगर रांगोळीचा रत्तो? नाही राहावं लागत चौकात 50 बिगर रांगोळीच राहावं लागत आम्हाला. 15 दिवस झाल्या, पण नाही तुम्ही चला ना, तुम्हाला इरीत पावलं नाही, तुम्ही उचलू टाकी इरीत. पावता येत नाही ना, प्रॉब्लेम आहे ना. पाऊस येत नाही, करत नाही येत. तर भाई माझ्या भाईला मूत काढा झालाय बिचाराला. आता या व्हायरल करून या खाड्यावर खाड्यावर नाही अडा झाला खरंच करत ना. आहे घाला मुतालाच जात नाही येऊ. तू मुतालाच जाय ना, जातो ना. मन भरून मुतायचं, मोकळं व्हायचं जाय थोडं. मन भरून मुतायचं. मुताला गेलो थेंब पडून द्यायला थेंब पण नाही द्यावं. हा, पाणी भरपूर प्यायचं, मुतायचं, पोट भर पाणी प्यायचं, पोट भर मुतायचं, असं काही होत नाही. आणि हे बुरस आहे, तुला लाज नाही वाटत काय एवढा मोठा झाला बुरसा राहत? नाही, काय नाही वाटत मला. आता पाणीच नाही रे, आता लाजच नाही वाटत. आता ती पण सोडून दिली मला. आता
व किती सोडून दिली. काय करा आता, पाणीच नसलं काय करावं. शेवगोल्या तर भाई ते म्हणतोय गरमी सहन व्हाय ना, इथं याला एप्रिल मधली गरमी सहन व्हाय ना. उद्या नरकात गेली होती तिथली गरमी कसं काय सहन. तिथं तर उकाल त्याला टाकी दे. तुला तर लई तडी दे रे बाबा माझ्यावनी. तुला पापी आहे, VIP पापी आहे तू. लोक पापी असते, तू VIP पापी आहे. आता थंबेली एकच टाकी दे रे. दोन चार चार चोप चोप. कोणी थंड आणलंय हे आपला थम्सअप. हे काय आणलंय? माझा आण म्हणलो तुला. माझा ना मेंगो आणलं. थोडा मँगो आणलाय हो माझा. तिथं मेंगो होती मेंगो. माझा काय झाला? माझं संपलं. माझा खूप गोड आहे. जरा गार आणतो ना. हे पांचट लागतं, माझा गोड आहे. हे पण भारी. हे पिऊन बघ, माझ्यापेक्षा भारी मेंगो. मँगो मेंगो मेंगो. येणी आहे घाली नी भावरेनी. कधी गेली कधी गेली झाला दिवाळी टायमात मागवलेला काय पैसे आज दिवाळी दिली आपण. पैसे नाही रे. आता गेम कधी सांग ऑपरेशन जाऊ दे भोसाड्यात. मी काय म्हणतो ऐका. हो काय घाला पुढच्या महिन्यात. मागच्या दिवाळीला ना गेम खेळत होता, ऑनलाईन गेम. दिवाळी टायम भाई काय करायचा, 500 लावायचा. आधी 50 स्टार्ट केलं 10 असं धर ना कॅमेरा पुरा आला बरं का. नंतर मग दर्शक यायला लागले. वाढ मग 50 लावायला लागला. ते यायला लागले 100 लावायला लागला. त्याची प्रॉफिट दिसायला लागला. हजार लावायला लागला. गेले ना पैसे. 10,000 लावले. इथं टोळी घेऊन जायचं रिक्षात कांदे लावायला पाहिजे. टोळी बायाचे पैसे घातले 10,000 रुपये. येणी दिले आमच्या आजोबाला. यांनी 10,000 रुपये घातले होते तेव्हा. 10 नाही जादा घातले होते ना. 20 घातले. 20,000 रुपये घातली ती. तेवढं 10 माया मग आणि घरच्याला आज कानाच्या कोपऱ्याला माहित नाही. घरची व्हिडिओ पाहत असले कानाच्या कोपऱ्याला माहिती. घरचे व्हिडिओ पाहत असले तेव्हा दात्याने याला 10,000 रुपये दिले. अजून द्याय ना काय घाला अजून पैसे द्यायला त्याला कसं करावं बरं. मागून. मागूनच जागा. मागून जागा म्हणतो गौरव आता नाही भो. सुऱ्या जाऊ मग मी. चालला आलो आलो. प्लॅन होतो दर म्हणजे हप्त्यात रविवारी वॉटर पार्कला जायचं. या दलिंदर म्हणून कॅन्सल होतो दर या पलीकडे म्हणून. आता तो त्याच्या तोंडाने मानलेला आहे पुढच्या रविवारी नक्की. आता बघू देऊ काय बघ. जाते पैसे द्यायचे असले तर पुढच्या रविवारी नाही येणार. नाही त्याच्या पुढच्या रविवारी चालू करते. पुढच्या रविवारी. त्याच्या पुढच्या रविवारी 550 तिकडे जाते आणि मग तुला 500 दिले परवडायची इकडे. पाहिलं का. पुढच्या रविवारी एवढे दिवस गेले एक हप्त्याने काय तो काय बोक पडत ते. पुढच्या रविवारी मग औषध सक्सेस झालं. ऑपरेशन करायची गरज नाही पडलं. घेऊ नको तो ऑपरेशन करायची गरज नाही पडणार. टेन्शन घेऊ नको. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद राहिला. आमचा आशीर्वाद आहे तो डोक्यावर. टेन्शन नको घेऊ. गावऱ्याचा लय मोठा आहे आशीर्वाद. पण एवढा का म्हणून 10 पण नको धरी जाणू. त्याला मी म्हणलो पोट भर मुतात आहे. अरे श्यामने मुता जाऊन तरसच नाही चालू झाला. मग कडे कस का झाली काय रे? या असं कस काय अरे पित्ताची अचानक भयानक. तू वाळूच झोपतो का? नाही वाळूच झोपत असला तर होऊ शकतो बरं का मुत का. गावात नका जात जाऊ. अरे मी काय औषध आणायचे का. दारू पेटो का, सिगरेट पेटो का, भीतीला काय बघतो विद्यानं पाळलेलं भाई. भीतीला बघतो विद्यानं पाळलेलं. काय म्हणत राहतो. भीतीतले कडे पडत येते. काय येतं येणे धावण्याचं घरी. एखादा घुसला बाई. एका टाकून झालं का कंदरे. एवढा सिरियस दुखणं झालं विचारायला मुत काढा झाला. अंगलीवर राहिलो मी म्हणतो माझा होते पण हे डायरेक्ट म्हणून राहिलं. काय म्हणतो काय म्हणलं. अरे एखादा खाडा गेला असं ना आतमध्ये. त्यांचे तुकडे झाले असते ना आटाला मोठा असा. अरे लहान लेकरू होती लाखीच होती. लहान लेकरू आपल्यापेक्षा भारी. त्यांना कळत तो कळत नाही भाई. भाया ए भाया 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 कळत नाही भाया. भाया ते बघा व्हिडिओ चालू म्हणून गप्प बसला असेल. दुसरा हप्ता कोणता आहे. पुढचा हप्ता कोणता आहे म्हणजे पुढचा हप्ता पुढचा रविवार. ते नाही त्याच्या पुढच्या हप्त्यात. काय आहे त्याच्या पुढच्या. त्याच्या पुढच्या हप्त्यापासून पैसे द्यायच्या मध्ये. ते काही काय असा ना चाललाय आता याच्या घरी. काळजी घे मत काढा झालाय तुला. टेन्शन घेऊ नको पडत देऊ आणि जाय आता. बाय बाय बाय. पाणी पेत नाही टाटा. एकदा सबस्क्राईब कर म्हण भाऊ.
नाही तर आले होते पडून. तर भाई आता मी पण जातो. मला हा एक नंबर गौरव का म्हणताय एकावर येडा जाऊ नये तर म्हणतो आले होते पडे. तर भाई आता मी चाललो. मला खाद्याची गोणी घेऊन जायची कोंबड्याला आणि आपल्याला कूलर नाही बरं का. फोन करेन मी तुला. तर आता खाद्याची गोणी घेऊन घरी जातो. थोड्या वेळाने येतो एक ट्रिप मारतो. येत नाही 2-4 मारावं लागते. फोन करेन ना मी तुला तसा. नंतर कूलर मा टाकून परत आहे घाल तुम्ही परत मारे का. तर मी पण जातो आता खाद्याची गोणी घेऊन घरी. तुम्हाला घरी भेटत डायरेक्ट. तर काहीच खाद्याची गोणी घेऊन घरी आलोय. घरी येऊन पाहतो काय पाणी संपलं परत. आता ही तिसरी बार आहे भाई. सकाळपासून पाणी ठेवायचे आणला. खाद्य एकदाच ठेवले सगळे पण पाण्याची तिसरी बार आहे आता. आता पाणी ठेवतो. आता मग डायरेक्ट संध्याकाळी 7-8 वाजता पण म्हणजे दिवसातून 4 बाऱ्या पाणी ठेवावं लागेल. तेच असते कमीत कमी एका टाइम म्हणजे 1.5 भांडा बसत आहे. 4 भांड्यात पाण्याच्या भांड्यात कोंबड्याच्या 1.5 हांडा पाणी बसवतो. म्हणजे त्याच्यात 1.5 आणि 1.5 3 6 हांडे पाणी लागत आणलं दिवसाचं. 6 हांडे कोणी केलं. कूलर आणले इथं गडला तिथून उतरला असते लगेच आहे का. येऊ दे माग आला तर काय येऊ दे. इतक्या लांब आलं आणि काय काम करायला लावलंय. पहा भाई याला म्हणतात खरा मित्र. लोक स्टोऱ्या बिऱ्या टाकी जीव जान. याला म्हणतात खरं मित्र. माझ्या शाळासाठी गवत कापूर आला भाई. दोस्त पाहिजे तर असा नाही तर नसल्याला बरा. बेडा आहेस का तू. अरे तू शहाणा आहेस का. याला कांदे झाकायला आणलं होतं मी पण आभाळ नाही त्याच्यामुळे कांदे झाकायची कॅन्सल केली. लय कामाचा दोस्त आहे. मस्त गवत कापू लागला. आता कांदे झाकायला आलता पण मी म्हणलो नको आभाळ नाही तू शांत घे म्हणलं. झाकू नको आपलं घरीच नाही नको रे. झाकूनच जाऊ. नको आता तर मम्मी म्हणली ना आता. नको लय मनावर नक्की घेत जाऊ. मम्मी म्हणल्यावर विषयच नाही. लावलेत कांदे आणि झाले तो वांदे. झाका उघडा आला आवाळ झाका गेला आवाळ उघडा या पाहिजे तर. 4 कोळी काय. इथं एक आहे तिथं एक आहे तिकडे एक आहे आणि एक 4 कितीच होते मग. मला काय माहिती. पोऱ्याचा फोन भारी भाई. मला वाटतं हेच घ्या काय ना ओप्पो काय नाव ओप्पो रेनो 30 भाई. काय कॅमेरा आहे. आयफोनला घ्यायचं आपल्याला. आयफोनला टक्कर देतो भाई कॅमेरा. आपल्याला आवड आहे कॅमेरा. मी याच्या जागेवर जर घेतला असतं लय भारी काम झालं असतं पण मला माहित नव्हतं इतके ॲडव्हान्स फोन आहे ओप्पोचा. ओप्पो मला वाटतं चायना मॉडेल. चायना माल इंडियाच खायवर आई शपथ. काय शपथ. असं इंडिया व्हर्जन तिथं नाव आहे डायरेक्ट मेड इन इंडिया. मेड इन इंडिया. ओके चला आता घरी. आणि ह्यो येण्याच्या घरी आता त्याला चहा पाणी पाहिजे तो. मला जायचं गावात म्हातारी आणली तू सोडायला म्हणजे माझी आजी. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो भाई. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. टाका.